धार्मिक गुरूंनी राजकारणामध्ये येऊ नये, अन्यथा समाज त्यांना पाठिंबा देणार नाही असा ठराव जागतिक लिंगायत महासभा या संघटनेने केलाय। सोलापूरमध्ये जागतिक लिंगायत महासभा या संघटनेचं वार्षिक शिबिर आयोजित करण्यात आलेलं होतं। या शिबिरामध्ये संघटनेच्या वतीनं विविध ठराव पारित करण्यात आले। तसंच कोणत्याही पक्षाचा उमेदवार जर बोगस दाखला घेऊन निवडणुकीमध्ये उतरला तर लिंगायत समाज त्याचा प्रचार करणार नाही असंही ठरावामध्ये नमूद करण्यात आलंय। यापुढे कुठलेही महाराजांनी किंवा धर्मगुरूंनी राजकारणात जर आलं तर त्याला जागतिक लिंगायत महासभा पाठिंबा देणार नाही आणि समाज पाठिंबा देणार नाही। तसेच सध्या आपल्या सोलापूरमध्ये जो जातीच्या दाखल्यावरून जो प्रश्न निर्माण झालेला आहे, कारण इतर धर्मीय इतर लोक आम्हाला विचारत आहेत की तुमची लोक जर असे बोगस प्रमाणपत्र काढून जर इलेक्शन लढवत असतील तर काय करावं। त्यासाठी आज एक गंभीर चर्चा या विषयावर झाली आणि आजचा ठराव असं झालेला आहे की कोणी बोगस जर जातीचा दाखला काढून इलेक्शन लढवत असेल तर त्याला जागतिक लिंगायत महासभा तसेच लिंगायत समाज त्याच्या समर्थन करणार नाही आणि त्याचा प्रचार सुद्धा करणार नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।